हाय यू गाइज, वेलकम बॅक टू माय न्यू यूट्यूब व्हिडिओ. तर हा व्हिडिओ खास करून आहे ग्रॉसरी शॉपिंगवर. हे जे स्टोर आहे हे इंडियन स्टोर आहे. इथे ऑलमोस्ट सगळं इंडियन सामान मिळतं. तर बघू आज माझा मंथली ग्रॉसरीचा किती एक्सपेन्स होतो मी तुम्हाला दाखवेलच. तो लेट्स गो. तर हा सेक्शन गिफ्ट्सचा आहे. तर इथे गुलाबजामची प्राइस आहे 2.68, ढोकळाची आहे 4.19, मूग डाळचं बॅटर जे आहे 1.29ला आहे आणि मेंदू वड्याचं आहे 2.99. तर ह्या रफली व्हॅल्यू मी तुम्हाला सांगितली. या स्टोरमध्ये सगळ्या प्रकारचे पीठ मिळतात. लिटरली भाकरीचं पीठ, ज्वारीचं पीठ, बेसन, रवा, एव्हरीथिंग. तर इथे बाजरीच्या पीठचा रेट आहे 2.49. बेसन वगैरे पण सगळं मिळतं. चपातीचा आटा पण मिळतो, पण मी ह्या ब्रँडचा नाही यूज करत, मी दुसऱ्या ब्रँडचा यूज करते. सगळं भेटतं पण सगळं महाग आहे. पॅराशूटपासून सगळं आहे. तेल वगैरे पण आहे. हे व्हेजिटेबल ऑइल आहे विच इज अराउंड 1.99. मी माझा व्हॉइस रेकॉर्ड करू शकते, पण सीन असा आहे की ते म्युझिक खूप जोरात आलं तर प्रॉब्लेम होईल. इथे यूज अँड थ्रोचे पण प्लेट्स आहेत. हे असे रेडी टू ईट आणि पटकन बनवण्याचे पॅकेट्स खूप आहेत ते. आणि हे जे स्टोर आहे हे साऊथ इंडियन आहे. तर मोस्टली इथे सगळं स्टफ अँड मटेरियल्स त्या बेसवर आहे. आणि आटांची तर व्हरायटी खूप आहे इथे. आणि याच्या बाजूला जो सेक्शन आहे तिथे सगळं चटकपटक आहे. यू गाईज कॅन सी मॅगी पण भेटते इथे. युपी मॅगी वगैरे सगळं भेटतं इथे. इट्स लाईक 29 ईच, 4 for 1 pound. हे छोटंवालं पॅकेट आहे. याच्यात 4 1 पाऊंडला आहे. पाणीपुरीचं पाणी, लिटरली गोड तिखट सगळं इथं सगळं भेटतं. आणि हे पॅकेट जे आहे हे पाणीपुरीचं हे 2.99ला आहे. म्हणजे ऑलमोस्ट 200-300 रुपये. इथे रेडी टू ईट पोळ्या वगैरे, नान वगैरे सगळं आहे. असं नान वगैरे असते. पोरांना फक्त हे मायक्रोवेव्ह करायचं आणि खायचं. आणि इथली सगळ्यात कॉमन रोटी ती आहे ही. इथे सगळे पोरं हेच खाता मोस्टली. लाईक 1.99ला 8 चपाती भेटतात. याच्यात 8 चपाती असतात. हे मायक्रोवेव्ह करायची पण क्वालिटी काय खूप काही भारी नाही. ऑब्व्हियसली हाताने बनवले तर जरा चांगली लागते. इथे पॅन्स वगैरे आहेत, युटेन्सिल्स सगळं भेटतं. लिटरली फ्रॉम मायक्रोवेविंग स्टफ टू पॅन्स. अँड इथे आम्ही शेंगदाणे घेतो लाईक 1 kgला 5.49ला. डाळ एक डाळ भेटते इथे. डाळाचं काहीच सीन नाही. लिटरली फ्रॉम मिक्स डाळ सगळ्याला. हे डेसिकेटेड खोबरे आहेत आणि हे गूळ वगैरे आहे. हा सेक्शन आहे. हे मोठे मोठे फ्लॉवर आहे, लाईक पीठ आहेत. हे सगळ्यात मोठे मोठे जे आहेत हे कट्टे आहेत. मी एवढा मोठा नाही घेत ऑब्व्हियसली, मी एकच जण आहे, मला एवढा खूप मोठा होता तर मी हा वाला घेते विच इज ईस्ट एंडचा असतो. ईस्ट एंड कंपनी छान आहे इथे. त्याचा गोल चक्की आटा घेते. पोळी खूप छान होते. इंडिया आशीर्वाद घेतलेला मी आधी, बेकार लागला. खूप रवा रवा होता त्याच्यामध्ये. इकडे सगळे पराठेच वगैरे आहे फ्रोझन. याच्यावर प्राईस नाही लिहिली आहे, दाखवू नाही शकत आता कितीला आहे. चिकन वगैरे, मच्छी वगैरे सगळं असं फ्रोझन भेटतं इथे. गरम पाण्याची पिशवी सगळं. बर्गरसाठी जे टिक्कीज असतात त्या पण भेटतात इथे. तर इकडे बेसिक नेसेसिटीचे सगळे प्रोडक्ट्स आहेत लाईक कोलगेट, साबण, शॅम्पू, एव्हरीथिंग. सॅनिटरी पॅड्स आहे. सॅनिटरी पॅडचा रेट आहे 2.99. जर तुम्हाला प्राईस दिसत नसतील तर प्लीज व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता प्राईस काय आहे. स्टोरमध्ये गर्दी खूप होती म्हणून मला प्राईसवर जास्त फोकस नाही करता आला आहे, पण प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हे आहे शुगरचं सेक्शन. इथे व्हाईट शुगर आपली नॉर्मल आणि ब्राऊन शुगर पण मिळते इथे. तर
तर इकडे आहे चहापत्तीचे सगळे ब्रँड्स आहेत. लास्ट मंथला मी रेड लेबल वापरलेला आणि ह्या मंथला मी ताजमहल. आय कीप ऑन स्विचिंग. तर हे आहे पनीर. तर इकडे इंडियन स्टोर्समध्येच पनीर अवेलेबल असतं. तुम्हाला इथल्या प्रत्येक स्टोअरमध्ये पनीर नाही मिळणार आणि खास करून तर UKच्या स्टोर्समध्ये तर नाहीच मिळत. देन हे वालं मोठं पनीर आहे ज्याची प्राईस आहे 6.79. आम्ही छोटावाला घेतो. इकडे सगळ्या प्रकारच्या व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स अवेलेबल आहे. मी प्रत्येकाची तुम्हाला प्राईस नाही सांगणार, बट इथे खूप मोठ्या ह्याच्यात लिहिलेलीच आहे, तर तुम्ही बघू शकता इथे प्राईस. नाही तर मग व्हिडिओ पॉज करूनही बघा. इथून ह्या स्टोअरमधून मी खास करून व्हेजिटेबल्स नाही घेत. आय डोंट नो वाय, पण मला इथली व्हेजिटेबल्सची क्वालिटी नाही आवडत. इथले जे लोकल स्टोर्स आहेत लाईक सेन्सबेरी किंवा टेस्को, आय प्रेफर बाईंग व्हेजिटेबल्स फ्रॉम देअर बिकॉज ते फ्रेश असतात तिथे खूप आणि क्वालिटी पण छान असते. सो इकडे मी फक्त कोथिंबीर आणि कांद्याची पात घेते बिकॉज कोथिंबीर परवडते, विच इज पेन कितीतरी पेन्समध्ये तुम्हाला 2 जोडी मिळतात छोट्या, आणि कांद्याची पात पण खूप मोठी असते, आणि ड्रमस्टिक्स त्याच मी इथून घेते. तर हे आहे फ्रोझन वटाणे, गाजर आणि कॉर्न्स. तर हे कामास येतात कधी पावभाजी किंवा मिक्स व्हेज भाजी बनवायची असेल. हे बाकीचे फ्रोझन्स आहे. आय स्पेशली डोंट प्रेफर बाईंग दिस. पिझ्झा किंवा बर्गर टिक्की मी कधीच घेत नाही ते फ्रोझन्स. देन इकडे हे चिवडा वगैरे चे सेक्शन आहे. जेमिनी म्हणून एक ब्रँड आहे. तर याचे कसं आहे की क्वांटिटी खूप कमी आहे बट टेस्ट चांगली आहे. सो तर यांचे रेट काहीतरी 1.69, 1.39, कधी 1.49 असंच असतात. काहींचे 2 पॉईंट पण आहेत. हे आहे पिकल्स, मिरचीचा आचार, देन काकडी, ऑलिव्ह, असं खूप काय काय असतं. पण मला अजून प्रश्न पडला की इथे मला प्रवीणचं लोणचं नाही मिळालेलं आहे. माझे फ्रेंड्स आले इंडियावरनं तर तेच घेऊन आलेले 2दा. देन दिस इज अ बिस्किट सेक्शन. क्रीमचे बिस्किट्स, आपले नॉर्मल बिस्किट्स लाईक पार्लेजी, मोनॅको, क्रॅक जॅक, 50-50, गुड डे सगळं मिळतं इथे. वस्तू भेटतात इथे असं काही नाही, पण खूप महाग आहे. सच ॲज पार्लेजी इज ऑफ 2 पॉईंट, तो आहे 29ला 0.29 पेन्स. हे बिस्किट्स वगैरे आहे. हे डायजेस्टिव्ह बिस्किट्स आहे. चणे आर फॉर 0.6 काही भिजवलेल्या लोकांनी जस्ट फोडायचं आणि लगेच बनवायचं असं सीन आहे. हे काय येल्लो ग्रॅम आहे, येल्लो. हे सुरम मिरम लय भरत असेल तर काय काय आहे. काही गोष्टी खूप स्वस्त आहेत, काही खूप महाग आहेत, आणि काही गोष्टी अशा आहेत फ्रोझन त्या पटकन मिळतात. तर असं आहे की ग्रॉसरी शॉपिंग करून झालेली आहे. त्याच्यातही आम्ही बेसिक गोष्टी घेतलेल्या आहेत. तर हे आहे बिल. तुम्ही बिलचा फोटो काढू शकतात किंवा पॉज करून व्हिडिओ बघू शकतात. 32 पाऊंड्सचा खर्च झालेला आहे. किराणामध्ये आम्ही कांदा, टमाटा, बटाटा हे असलं काही बेसिक घेतलेलं नाही आहे. घेणार होतो बट तिथे क्वालिटी चांगली नव्हती आणि फॉर क्वालिटी प्राईस वॉज टू हाय. सो असं आपण ठरवलं आहे की इथे जे लोकल स्टोर्स आहेत विच इज सेन्सबेरी आणि टेस्को, तिथे परवडतं. तिथे क्लब कार्ड्स पण असतात काही, तर ते माझ्याकडे आहे. सो आय एम लाईक की तिथून घेऊ. तिथे डिस्काउंटमध्ये राईसमध्ये मी लेला राईस घेते विच इज गुड ब्रँड. राईसचा छान भेटतो, असा गचका पण नाही होत आणि एकदम सुट्टा सुट्टा पण नाही, छान होतो. आणि इन आटा मी तुम्हाला दाखवलंच की मी आटा कोणत्या ब्रँडचा घेते, विच इज ईस्ट एंडचा, विच इज रिअली नाईस. लंचला मी केलेलं समथिंग राईस, बट मी त्याला फ्राय केलं आहे विच आय मेड अ फ्राईड राईस.
तर माझं डिनरचं काम झालं, सो मला डिनर नाही करायचं आहे, म्हणून आम्ही निघालो जरा लेट. आणि तुम्हाला खोटं वाटेल, आत्ता हे जे ऊन येतं माझ्या चेहऱ्यावर, म्हणजे सनकेस, ओ हो उलाला, हे आहे संध्याकाळचं 8 वाजता आणि इथे 10:30ला पण अंधार नाही होत आहे. झोपेचे लागलेत 12. यू गाईज कॅन सी. हे 8 वाजताचं ऊन आहे, 8 सकाळचे नाही, रात्रीचे 8 वाजले. रात्रीचे, कॅन यू गाईज बिलीव्ह दिस, रात्रीचे 8 वाजलेले तिथे. आणि विंटरमध्ये एक्झॅक्ट अपोजिट सीन असतो. इथे 3:30-4ला अंधार होतो आहे आणि समर्समध्ये 10:30पर्यंत उजेड राहतो आहे. अजून सनसेट पण नाही झालेला आहे. तर हे आहे इथलं लोकल स्टोअर सेन्सबेरी. इथून आम्ही दूध आणि फ्रूट्स किंवा बेसिक व्हेजिटेबल, टमाटे, कांदा, लिंबू, लसूण वगैरे इथून घेतो. इथे क्वालिटी चांगली असते त्यांची. हे वाला मोठं आहे, 3.40 लिटर्सचं आहे. हे आहे 2.45ला. हे होल मिल्क आहे. हे स्कीम्ड आहे, सेमी स्कीम्ड. हे कितीला आहे? 1.65ला. एकदम बेकार लागते. हे घेतो आम्ही, म्हणजे मला आवडतं. पण हे थोडं मिक्स फॅट वगैरे छान असतं त्याच्यात, तर 1.65ला आहे. हे स्कीम्ड, हे डायरेक्ट थोडं पाणी, म्हणजे पाण्यात थोडंसं दूध टाकलं आहे. हे आहे 1.20ला. हे ऑफरवर आहे. इथला हा टॉपचा ब्रँड आहे दुधाचा, विच इज ऑफ दिस 2.90ला भेटतं आहे तेव्हा. तर इकडे बिलिंग सिस्टीम अशी आहे की इथल्या मोस्ट ऑफ द लोकल स्टोर्समध्ये तुम्हाला सेल्फ चेकआउटच करायचं असतं. तुम्ही तुमचे प्रोडक्ट स्कॅन करा, ते खाली ठेवायचे जे स्कॅन केलेत ते, आणि तुम्ही कार्ड करायचं आहे, कॅश सिलेक्ट करून पेमेंट करायचं, रिसिप्ट घ्यायची, किंवा मग असतात काउंटरला पण 90% तुम्हालाच तुमचे सर्व्हिसेस तुम्हाला करायचे आहेत. पण जरी चुकून तुम्ही एखादं प्रोडक्ट स्कॅन केलं आणि खाली त्या प्लेटवर नाही ठेवलं तर ते डिटेक्ट होतं की तुम्ही ठेवलेलं नाही आहे. सो दिस इज ऑल. तुम्हाला सगळा ओव्हरऑल खर्च मी तुम्हाला सांगते की मला किती झाला आहे, इन्क्लुडिंग दिस बिल ऑल्सो. तर सेन्सबेरीमध्ये बिल झालं आहे 7.44 पाउंड्सचं. तर टोटल कॉस्ट झाली आहे मंथली ग्रॉसरीची 39.48 पाउंड्स. जनरली ही व्हॅल्यू जास्त होते, लाईक 40 पाउंड्स होते, पण ह्यावेळेस आम्ही खर्च कमी केला आहे.